तर अबुधाबीला पर्यटनासाठी गेलेले सर्व 43 प्रवासी सुरक्षित आहेत अशी माहिती त्या टूरचे मॅनेजर आशिष कुंभार यांनी दिली आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर 28 फेब्रुवारीला एअर इंडियाचं अबुधाबीच्या झाईद विमानतळावरचं अबुधाबी दिल्ली विमान उड्डाण रद्द करण्यात आलं आणि त्यानंतर विमानतळावर प्रचंड गर्दी झाली होती। मात्र अबुधाबी प्रशासनानं सर्व प्रकारचं सहकार्य केल्यानं कोणतीही अडचण आली नसल्याचं टूर मॅनेजर आशिष कुंभार यांनी नमूद केलेलं आहे। आता हे सर्व 43 जण दुबईमध्ये सुखरूप आहेत असंही टूर मॅनेजरने सांगितलेलं आहे। पूरा सेफ्टी है यहाँ पे फॉर्च्यून में, हमें ब्रेकफास्ट लंच वगैरह सारा टाइम भी मिल रहा है। तर आता अबुधाबीला पर्यटनासाठी गेलेले हे सर्व 43 प्रवासी सुरक्षित आहेत असं समजते आणि याच संदर्भात बोलण्यासाठी स्वतः मॅनेजर आशिष कुंभारे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। आशिषजी, आपलं स्वागत आहे झी 24 तासवर। अमेरिका, इस्रायल आणि इराण हा संघर्ष दिवसेंदिवस पेटताना आपल्याला दिसतोय। 28 फेब्रुवारीला एअर इंडियाचं अबुधाबीच्या झाईद विमानतळावरचं हे अबुधाबी दिल्ली विमान उड्डाण रद्द झालं आणि त्यानंतर मोठी गर्दी विमानतळावर उसळलेली आपण बघितली। काय नेमकं त्यानंतर घडलेलं आहे आणि या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? नमस्कार. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू झी 24 तास. माझी 24 तारखेला टूर सुरू झालेली आणि 28 फेब्रुवारीला माझं फ्लाईट होतं झायद इंटरनॅशनल एअरपोर्ट, अबुधाबीचे एअरपोर्ट आहे आणि सकाळी अराउंड 10 वाजता आम्ही त्या ठिकाणी तिकडे पोहोचलेलो। सिक्युरिटी, इमिग्रेशन सर्व करून आम्ही बोर्डिंग गेटला होतो आणि बोर्डिंग गेटला असताना थोडीशी वर्दळ चालू झाली आणि सिक्युरिटी अलर्ट मोबाईलवरती सगळ्यांवरती वाजू लागला आणि काही स्फोटाचे धमाके आम्हाला ऐकू आले आणि माझ्यासोबत 43 प्रवासी त्यावेळेला होते आणि त्यामध्ये सिनियर सिटीजन, लहान मुलं ही सर्व होती। थोडीशी वर्दळ तिकडे सुरू झाली। त्यानंतर मी सर्वात आधी माझा प्रेफरन्स हा होता की मी त्या लोकांना शांत करू आणि त्या प्रकारे त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं की आपण ऑलरेडी शेल्टरमध्ये आहोत। जो मेसेज आलेला की तुम्ही शेल्टरमध्ये जा, त्या लोकांना पण मी सांगितलं की आपण ऑलरेडी शेल्टरमध्ये आहोत आणि सेफ ठिकाणी आहोत। सगळ्या माझ्या गेस्टना मी एकत्र केलं आणि त्या ठिकाणी त्यांना मी समजावलं, थोडं काम केलं आणि त्यानंतर आम्ही आमचं पूर्ण परत आम्हाला त्या ठिकाणी इमिग्रेशन आणि ही सर्व प्रोसेस करायला अराउंड 3 ते 4 तास लागले आणि यामध्ये UAE गव्हर्नमेंटने मला खूप मदत केली, खूप साथ दिली आणि त्यामुळे मी सक्सेसफुली त्यांना अबुधाबी एअरपोर्टवरून त्यावेळेला मी बाहेर काढू शकलो। निश्चितच त्यामुळे आता तुम्ही सगळे सुखरूप आहात आणि तुमच्यासोबत जे 43 जण देखील त्या ठिकाणी आहेत ते देखील सगळे सुखरूप असल्याचं देखील समजतंय। खूप खूप धन्यवाद, तुम्ही झी 24 तासची बातचीत केली त्यासाठी।